नाशिककर स्वस्त बसणार नाही, कारण नाशिककरांच्या तपोवनावरती कुऱ्हाडीचा घाव घालणारा हा पालकमंत्री, कुंभमेळा मंत्री आता नाशिककरांच्या जीवावरती घाला घालण्याचं काम करत आहे। नाशिक महानगरपालिकेच्या बाहेर आज आम आदमी पार्टीतर्फे खाली बजाव आंदोलन करण्यात येत आहे। खाली बजाव आंदोलन खास याच्यासाठी करण्यात येतं की हे जे मध्ये बसले प्रशासक आहे, जे अधिकारी वर्ग आहे, हे झोपलेले निद्रावस्थेमध्ये 5 लोक मृत्युमुखी पडले, त्यांचा खून केल्यानंतर सुद्धा यांना जाग येऊन राहिली आहे। आम्ही यांच्यावरती सगळा आरोप लावतोय, की यांनी यांना 5 नागरिकांचा खून केलेला खून आणि शेकडो लोकांचा यांनी अपघातामध्ये ना यांचा हत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या सगळ्या लोकांना भरपाई देण्यात यावी। आम आदमी पार्टीतर्फे आम्ही त्यांच्या मागणी करतोय की मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या घरच्यांना कमीत कमी 1 कोटी रुपयाचा निधी देण्यात यावा। 5-10 लाख रुपयांमध्ये काही होत नाही। आज 5-10 लाख रुपयांमध्ये ना त्यांचं शिक्षण सुद्धा होत नाहीये। त्या लोकांचं आयुष्य कसं जाणार आहे? जर तुम्हाला त्यांना भरपाई द्यायची तर हे काही चितूर फुटूर देऊ नका, द्यायचं तर नीट निधी द्या, अन्यथा तुम्ही खुर्च्या खाली करा। 40,000 कोटी रुपये आलेले, त्याच्यातून 2-5 कोटी रुपये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना गेले नाही, तुम्हाला काही निधी थांबणार नाही, तुमचा विकास काही थांबणार नाही आणि विकास पण तुम्ही खूप चांगला केलेला नाहीये। तुम्ही नाशिकमध्ये सबसेल फेल ठरलेले फेल, त्याच्यामुळे तुम्ही नाशिकच्या खुर्च्या खाली करा। नाशिकच्या आमदारांनी पण काय केले नाही, बाबरांनी पण काय केले आणि जे नगरसेवक आहे ते तर काहीच कामाचे नाहीये, कारण की ते सगळे पिट्टू आहे कोणाचे, आयात केलेल्या मंत्र्यांचे। तर नाशिक महानगरपालिका खाली करा, नाहीतर लोकांना सेवा द्या। नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांविरोधात तुम्ही देखील आक्रमक झालाय, महानगरपालिकेसमोर आंदोलन करतात, काय मागणी आहे? आम आदमी पार्टी नेहमीच रस्त्यावर उतरत आली आहे, पण आता नाशिककर हा हैराण परेशान झालेला आहे। आम्ही एक राजकारणी म्हणून नाही, पण आम्ही एक नाशिककरून रस्त्यावर उतरलेलो आहे। तुम्ही बघितलं असेल की मागच्या दिवसात काही 5 मोठी झाल्या नाशिकमध्ये आणि यांनी मदत म्हणून त्यांना काय डिक्लेअर केलं तर 10 लाख रुपये केले। यांनी जेव्हा इलेक्शन येतात या मंत्र्यांना तिकीट वाटपासाठी, तिकीट देण्यासाठी 2-2 कोटीच्या गाड्या यांच्या घरी पोहोचवतात। तर यांना ज्यांच्या घरी मोठी झाले आहेत त्या 10 लाखात तिथे काय करणार आहे, त्यांचं कसं भागणार आहे? त्यांच्या मागे 4-5 परिवारातील माणसं असतात। घरचा कमवता माणूस गेला ते कुठून 10 लाखात 50,000 रुपये तर घरचा एक खर्च आहे महिन्याचा, म्हणजे हे काय भत्ता देताय का त्यांना? आमची ही मागणी आहे की आम्हाला हे आयुक्तच नको, आम्हाला हा कुंभमेळा मंत्री पण नको। यांनी 35,000 कोटी जो निधी आलाय त्याचा काय वल्हेवाट लावलीये तेच कळत नाहीये। टक्केवाऱ्यांनी टेंडर देतात आणि असे रस्ते बनवतात की खड्डे बुजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी खड्डे परत तिथं तयार होतात। असा एकदम ढसाळ काम चालू आहे, ढसाळ प्रशासन आहे आणि प्रशासन बैराग आलेलं आहे। तर आम्ही विचार केला की यांचे शेड जे होते त्यांनी थाळ्या वाजवून कोरोना व्हायरस पळवायचा प्रयत्न केला होता, तर आम्ही या प्रशासनाला जे आतमध्ये व्हायरस बसलेले नगरपालिकेमध्ये त्यांना या थाळ्या वाजवून इथून हुसकून लावायचा आमचा तो प्लॅन झालेला आहे आणि त्याचमुळे आम्ही थाळी आंदोलन करत आहोत।